ओके, गुड मॉर्निंग. आपण आता पंपाचं ट्रबल बघणार आहोत. कुठल्या इक्विपमेंटचा ट्रबल म्हणजे दोन गोष्टीवर डिपेंड आहे. एक तर त्याचा स्टँडर्ड घसरणं, म्हणजे आता पंप समजा पंपाचा स्टँडर्ड आहे की 5 kg/cm² एवढा डिस्चार्ज प्रेशर मिळतो. जर तो 5पेक्षा खाली घसरला किंवा कमी आला तर आपण म्हणू की पंपामध्ये ट्रबल आलेला आहे. ही एक कंडिशन असते. आणि दुसरी कंडिशन की पंप चालूच नाही होत आहे, मी स्टार्ट केला चालू होत नाही, म्हणजे पंपामध्ये काय आला, ट्रबल आला. तर कुठल्या इक्विपमेंटचे ट्रबल सर्च करायचे असतील तर पहिल्यांदा त्याचा स्टँडर्ड किंवा त्याचं वर्किंगचा स्टँडर्ड सर्च करायचं. आणि वर्किंगचा स्टँडर्ड स्टडी केला तर तो जर होत नसेल पूर्णपणे की अंशतः, तर आपण म्हणू की त्या मशीनला ट्रबल आलेला आहे, त्या पंपाला ट्रबल आलेला आहे. इज दॅट क्लिअर? आणि मग तुम्ही ट्रबलची कारणं शोधायची. कारणं शोधताना तुम्हाला एका मेन ट्रबलनंतर तुम्हाला सब ट्रबल मिळतील, छोटे छोटे ट्रबल्स मिळतील. मग त्याला रिझन्स, त्याला वेगवेगळी कारणं मिळतील आणि त्याचे परत तुम्हाला सोल्युशन मिळतील. एकाच ट्रबलच्या बरोबर बरेचसे ट्रबल तुम्हाला अनुभवायला मिळतील. ओके, ट्रबलचा जर स्टडी करायचा असेल तर कुठल्या इक्विपमेंटच्या सिक्वेन्सनुसार पार्टचं किंवा कन्स्ट्रक्शन डिटेलचं स्टडी करायचं. आपण जर स्टडी चार्टमध्ये कन्स्ट्रक्शन डिटेल म्हटलं आहे, त्या कन्स्ट्रक्शन डिटेलमध्ये काय होतं की प्रत्येक पार्ट्सची नावं, त्या पार्ट्सचा काय इम्पॉर्टन्स आहे किंवा काय यूज आहे, ते पार्टची सिक्वेन्स काय आहे, आणि पार्टचं MOC, मटेरियल ऑफ कन्स्ट्रक्शन, कुठल्या मटेरियलचं बनलेलं आहे. ह्या गोष्टी जर आपल्याला माहिती असतील तर आपल्याला ट्रबल सर्च करता येईल. प्रत्येक पार्टवर जवळ जाऊन आपण त्याचा ट्रबल सर्च करायचा. आणि त्या ट्रबलचा मेन जो ट्रबल आहे, मेन की डिस्चार्ज प्रेशर लो होणं किंवा डिस्चार्ज प्रेशर न मिळणं किंवा पंप बंद होणं, हे जे मेन ट्रबल आहेत त्या ट्रबलपर्यंत आपण काय करायचं, पोचायचं. पहिला पार्ट्स आपला चालू होतो की मोटरचा शाफ्ट. मोटरचा शाफ्ट हा इम्पेलरच्या शाफ्टला कपल केलेला असतो. कशाने? कपलिंगने किंवा फ्लेंजने. मग ह्या कपलिंगमध्ये एक रबर बुश पण असतं. तर रबर बुश कशाला दिलं आहे? आता इथे कन्स्ट्रक्शन डिटेलमध्ये प्रत्येक पार्टचा उपयोग काय आहे किंवा का दिलं आहे हे जर समजलं आपल्याला तर तिथं येणारा ट्रबल आपल्याला कळेल. लक्षात आलं? तर तिथे तुम्हाला बुश जो आहे तो बुश खराब झाला किंवा कपलिंग ब्रेक झाली किंवा तिथे लूज झाली तर काय होईल? RPMवर परिणाम करेल. ठीक आहे, त्याच्या अगोदर पण आपण पुढे मोटरकडे जाऊया. जो मोटर आपला पार्ट नाही आहे, इलेक्ट्रिसिटीचा पार्ट आहे, पण तो मोटरसुद्धा काय परिणाम करतं बघा, की तुम्हाला जर RPM कमी होत असेल तर काय होईल, तुमचा डिस्चार्ज प्रेशर कमी होईल. म्हणजे तुम्हाला प्रिन्सिपल, वर्किंग प्रिन्सिपल शिकवलेला आहे बघा. वर्किंग प्रिन्सिपलमध्ये पंपामध्ये कोणकोणते वर्क होतात किंवा कोणकोणते प्रिन्सिपल्स कामी लागतात हे सुद्धा, जसं मी तुम्हाला सांगितलं की ट्रबल सर्च करण्यासाठी किंवा ट्रबल स्टडी करण्यासाठी तुम्हाला कन्स्ट्रक्शन डिटेल माहिती पाहिजे, तसंच तुम्हाला वर्किंग प्रिन्सिपल माहिती पाहिजे. वर्किंग प्रिन्सिपल माहिती असेल तर तुम्हाला वर्किंग माहिती होईल. ओके, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण स्टडी केलेला आहे. त्याचा उपयोग करून आपण काय करणार आहोत, ट्रबल सर्च करणार आहोत. मग पहिल्यांदा बघूया आपण वर्किंग प्रिन्सिपल. वर्क कसं होतं तर मोटर स्टार्ट होते, म्हणजे आपण इलेक्ट्रिसिटी अप्लाय करतो. इलेक्ट्रिसिटीचं कन्व्हर्जन कसं होतं, मॅग्नेटिक फील्डमध्ये. आता मॅग्नेटिक फील्डमध्ये 100% जर कन्व्हर्जन होत नसेल तर याचा अर्थ आपण जो करंट किंवा जो व्होल्टेज देतो आहे तो प्रॉपर देत नाही. जर तुम्ही सर्टन एक पर्टिक्युलर व्होल्टेज त्याला लागणार आहे आणि तो तुम्हाला व्होल्टेज मिळत नाही आहे तर मॅग्नेटिक फील्ड कमी होईल. मॅग्नेटिक फील्ड कमी झाला जर त्याच्यामध्ये जो आर्मेचर आहे, जो शाफ्ट आहे, त्याला RPM कमी मिळेल. म्हणजे तुम्हाला पहिलं ट्रबल कुठे येणार आहे, इलेक्ट्रिसिटीमध्ये. इलेक्ट्रिसिटी प्रॉपर नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला RPM नाही मिळणार. RPM नाही मिळाला तर पुढे डिस्चार्ज प्रेशर मिळणार नाही. ओके, म्हणजे तिथं तुम्हाला प्रॉपरली इलेक्ट्रिसिटी पाहिजे. आता प्रॉपर तिथून इलेक्ट्रिसिटी मिळालेली आहे. आता ही कशाला मिळालेली आहे, मोटारच्या शाफ्टला. म्हणजे इथपर्यंत तुमचं बरोबर आहे, आता ट्रबल आलेलं नाही. म्हणजे एका बाजूने आपण ट्रबल आला असं गृहीत धरायचं, त्याची कारणं शोधायची, त्याला शूटआउट करायचं आणि पुढच्या पार्टकडे वळायचं. लक्षात आलं? आणि याचा सगळ्याचा इम्पॅक्ट कशाला होणार आहे, तुमच्या डिस्चार्ज प्रेशर होणार आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता शाफ्टला, तुमच्या मोटरच्या शाफ्टला RPM प्रॉपर मिळालेला आहे, हा कोणाला देईल, इम्पेलरच्या शाफ्टला देईल, पण स्ट्रेट पोझिशनमध्ये देईल, कुठेही डायरेक्शन चेंज करत नाही. हे का देतं तर कपलिंग
असतं म्हणून. आता ही कपलिंग प्रॉपर नाही. कपलिंग हा प्रॉपर कपलिंग काय प्रकार आहे, तर दोन शाफ्टला एक संद जोडण्याचं काम करतं, म्हणजे एक लॉकिंग डिव्हाइस आहे. आता इथे काय आहे की कपलिंग प्रॉपर नसणं किंवा प्रॉपर फिट केलेलं नाही आपण, किंवा त्यातला जो रबर बुश आहे तो झिजला आहे, तो खराब झाला आहे, तर काय होईल, तुम्हाला पुढच्या शाफ्टला 100% RPM ट्रान्सफर होणार नाही. ओके, मग तो ट्रान्सफर होण्यासाठी हे प्रॉपर पाहिजे. मग हे प्रॉपर का नाही आहेत, तर तुमचं ऑपरेटिंगमध्ये दोष असेल, इम्प्रॉपर ऑपरेटिंग असेल, इम्प्रॉपर फिटिंग असेल. समजा 2 फ्लेंज आहेत, नटबोल्टने आपल्याला फिट करायचे आहे, ते प्रॉपर नसेल, ते लूज असतील किंवा नटबोल्ट वॉर्नआउट झाले असतील. मग हे का झालेत, असे ट्रबल सर्च करता यायचे. त्याचे सब ट्रबल पुढं झाले. आपण बघत होतो RPM, पण त्याचे सब ट्रबल काय काय आले, तर हे इथे समजा नटबोल्ट वॉर्नआउट झाले, कपलिंग प्रॉपर नाही, तो बुश खराब झाला. मग हे का होत असेल, तर तुमचं इम्प्रॉपर टायटनिंग, इम्प्रॉपर फिटिंग, इम्प्रॉपर ऑपरेटिंग. बरं, हा एक पॉईंट झाला. दुसरा पॉईंट काय येऊ शकतो, तर MOC. प्रॉपर MOC नसेल, ज्या मटेरियलचं ते इक्विपमेंट पाहिजे, त्या पार्ट्स ज्या मटेरियलचं पाहिजे त्याच्यापेक्षा हलक्या प्रतीचं मटेरियल आपण वापरलं गेलं तर ते लवकर ब्रेक होईल. लक्षात, म्हणजे प्रॉपर MOC पाहिजे. तिसरा पॉईंट काय, तर लाईफ स्पॅन, म्हणजे त्याचा लाईफ, प्रत्येक इक्विपमेंटमधल्या प्रत्येक पार्ट्सचा एक लाईफ स्पॅन ठरलेला आहे, एक कालावधी ठरलेला आहे, आयुष्यमान ठरलेलं आहे. त्याच्यापेक्षा उलटून गेलं आहे. म्हणजे मी जर 5 वर्ष त्या पंपाला सांगितलं तर 5ही 6 मिळू शकतात, 7 मिळू शकतात. तुमची ऑपरेटिंग कशी आहे, तुम्ही कुठल्या कंडिशनवर त्याच्यावर काम करताय, याच्यावर लाईफ स्पॅन वाढू शकतो. पण त्याच्याही पलीकडे जात राहिलं, 10 गेले, 15 वर्ष गेले, आपण त्याच्यावर काम करतो आहे, आणि मग जर ब्रेक झालं तर इट्स द रिझन लाईफ स्पॅन ओव्हर. म्हणजे लाईफ स्पॅन ओव्हर, MOC आणि इम्प्रॉपर ऑपरेटिंग, ह्या ज्या 3 गोष्टी आहेत ह्या तुम्हाला प्रत्येक ठिकाणी येतील. त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही चेक करायचे. मग तो इक्विपमेंट तुमचा पंप असो, वॉल असो, कॉम्प्रेसर असो, किंवा अदर कोणत्याही युनिट ऑपरेशनमधला इक्विपमेंट असो. पण ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक लाईफ स्पॅन बघणं महत्त्वाचं आहे, एक त्याचं MOC बघणं महत्त्वाचं आहे, आणि तुम्ही प्रॉपरली फिटिंग करता की नाही हे बघणं महत्त्वाचं आहे. ओके, झालं. इथून पुढे आपण गेलो, कशाचा शाफ्ट आहे, इम्पेलरचा. आता इम्पेलरचा शाफ्ट काय केला जातो की बेरिंग हाऊसिंगमध्ये बसवलेला असतो. बेरिंग हाऊसिंग काय, तर बेस प्लेटला एक सपोर्ट दिलेला असतो, त्या सपोर्टवर एक हाऊसिंग असते, घर असतं की ज्याच्यामध्ये बेरिंग फिट केलेली असते. म्हणजे बेरिंगचा जो आउटर डाया आहे तो त्या हाऊसिंगमध्ये बसवलेला असतो, आणि शाफ्ट हा कशातून गेलेला असतो, इनर डायामधून. मग बेरिंग हाऊसिंग देण्याचं काम काय, त्या पार्टचं इथे असण्याचं कारण काय, तर एकतर ज्या वेळेला आपण 2 शाफ्ट कनेक्ट करतो कपलिंगने, तेव्हा मोटर आणि इम्पेलर याच्यातलं अंतर वाढतं. जिथं अंतर वाढतं तिथं रोटेशनला एका ॲक्सिसमध्ये फिरणं कठीण जातं. तुम्ही छोटी काठी घ्या आणि ती गोलाकार फिरवा, ते एका सर्कलमध्ये फिरेल. आता मोठी काठी घ्या आणि सेम सर्कलमध्ये फिरवायला बघा, फिरणार नाही. म्हणजे सर्क्युलर मोशन एक संघ गतीने आपल्याला मिळालं पाहिजे, एकाच सर्कलमध्ये फिरायला पाहिजे. ते अंतर वाढल्यामुळं होत नाही, आणि मग काय होतं, कुठेतरी प्ले यायला लागतो. लक्षात आलं, म्हणजे त्याची अलाइनमेंट जाते. पण त्याला सपोर्ट असेल, नुसताच मी सपोर्ट ठेवला आणि त्याच्यावर जर शाफ्ट ठेवला तर तो शाफ्ट काय करेल, घासेल, म्हणजे त्या हाऊसिंगला फ्रिक्शन तयार करेल. लक्षात आलं. पण मग सपोर्ट पण मिळाला पाहिजे, फ्रिक्शन पण 0 व्हायला पाहिजे. मग बेरिंग, मग ती कशात बसायची, बेरिंग हाऊसिंगमध्ये. मग इथं ट्रबल काय होऊ शकतो, बेरिंग जाम झाली. बेरिंग जाम झाली तर प्रॉब्लेम काय होईल, बेरिंग जाम झाली तर शाफ्ट फ्रीली फिरणार नाही. शाफ्ट फ्रीली फिरणार नाही तर कशावर प्रॉब्लेम येईल, RPMला प्रॉब्लेम आला तर लास्टला कशावर प्रॉब्लेम येईल, करेक्ट. मग बेरिंग जाम झाले तर हे प्रॉब्लेम्स येतील. ट्रबल कोणता आला, बेरिंग जाम झाले. सब ट्रबल काय आले, शाफ्टचा RPM. बरं, इवन नुसतं RPMवरच परिणाम होणार नाही, तर फ्रिक्शन क्रिएट होईल. जिथं जाम आहे, जिथं घट्ट आहे, तिथं मोटर तर तुमचं एनर्जी लावणार आहे फिरवायला, आणि मग त्याच्यामुळे काय होईल, बेरिंगचा जो होल आहे ज्याच्यामध्ये शाफ्ट बसवला आहे त्याला प्ले येईल, आणि प्ले आल्यानंतर बेरिंग अशी तिथे तो शाफ्ट डक मारायला लागेल.
बरोबर. या सगळ्याचा आर पी एमवर परिणाम होईल आणि जिथं जिथं तुम्हाला आता इथे हा शाफ्ट डक मारतोय प्लेमुळं आणि हा शाफ्ट पुढे कपलिंगने त्या शाफ्टला कनेक्ट केला आहे, तर ॲटोमॅटिकली जो इम्पॅक्ट आहे तो कपलिंगवर बसणार आणि कपलिंग क्रॅक होणार. लक्षात आलं. मग हे त्याने आलेले सब ट्रबल, बेरिंग जाम झाली. मग बेरिंग जाम नाही होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे? ग्रीसिंग. पण कशी ग्रीसिंग करायची? पिरियडिकल, ठराविक पिरियडने त्याला ग्रीसिंग झालंच पाहिजे, त्याचं मेंटेनन्स झालंच पाहिजे. मग ग्रीसिंग करताना नुसतं आपण आता 3 महिन्याने मला ग्रीसिंग करायची आहे बेरिंग, तर नुसतं मी भरणार का ग्रीस? नाही. तर मग त्याच्या अगोदर काय आलं पाहिजे? क्लिनिंग. ॲज पर SOP बेरिंगची प्रॉपरली क्लिनिंग केली पाहिजे. डिझेलमध्ये म्हणा किंवा ब्रशने वगैरे सगळं अगोदरचं जे खराब झालेलं ग्रीस काढलं पाहिजे किंवा फॉरेन मटेरियल काढलं असेल ते काढलं पाहिजे, स्वच्छ केली पाहिजे आणि मगच त्याला ग्रीसिंग लावलं पाहिजे. अजून जास्त प्रॉब्लेम असेल तर ह्याच्यातून शाफ्टच बाहेर काढा, त्याला प्रॉपरली फ्री करा आणि मग फिटिंग करा. याच्याने काय होईल? तुमची बेरिंग जी जाम होते ती होणार नाही. दुसरी गोष्ट, बेरिंगला क्रॅक जाऊ शकतात. क्रॅक का जातील? तर जाम असल्यामुळे क्रॅक जाईल. परत त्याचे सब रिझन निघाले बघा. जाम असेल तर क्रॅक जाईल किंवा ओव्हर हिटिंगमुळं फ्रिक्शन व्हायला लागलं तर ओव्हर हीट होईल. प्रत्येक पार्ट्सची उष्णता सहन करण्याची किंवा रेजिस्ट करण्याची एक क्षमता असते, त्याच्या पलीकडे गेल्यानंतर क्रॅक होतं. आपल्याला म्हणते आपण एक्सो ब्लेड जर वापरला विदाऊट कुलंट तर कालांतराने ती काय होते? तुटते, कारण ती कडक होते हिटिंगमुळं आणि त्याची फ्लेक्झिबिलिटी निघून जाते आणि मग ती तुटते. मग कुलंट टाकल्यामुळे काय होतं? आपण टेम्परेचर मेंटेन करतो आणि तिथे क्रॅक होत नाही. सेम तसंच आहे, ग्रीसिंग प्रॉपर नाही आहे, जाम झालं आहे, तिथं फ्रिक्शन होतं आहे, तिचं टेम्परेचर वाढत राहणार आणि मग ती काय होणार? क्रॅक. मग ह्याला पर्याय काय? तर पिरियडिकली त्याचं काय व्हायला पाहिजे? मेंटेनन्स व्हायला पाहिजे, ओव्हरहॉलिंग व्हायला पाहिजे. दुसरा पर्याय काय की त्या बेरिंग हाऊसिंगवर एक ग्रीस कप असतो की ज्याच्यामध्ये आपण ग्रीस भरायचा, मग ॲटोमॅटिकली त्याच्यातनं ग्रीसिंग त्याला मिळत जातं. आणि ग्रीस किंवा ऑइल हे काय करतं? नुसतं फ्रिक्शन कमी करत नाही तर तिथलं टेम्परेचर पण मेंटेन करतं, कूलिंग पण करतं. इज दॅट क्लिअर? चला, शाफ्ट पुढे गेला. आता हे ट्रबल सॉल्व झाले, पुढचे प्रॉब्लेम येणार नाही. आता शाफ्ट पुढे गेला. शाफ्ट पुढे केसिंगमध्ये जाताना कशा थ्रू जातो आहे? ग्लँड असेंब्लीमधनं जातो आहे किंवा दुसरा असतो मेकॅनिकल सील. ह्या दोन्ही गोष्टी, एक स्टफिंग बॉक्स, ह्या गोष्टी काय करतात? तर 2 कामं करतात. काय? तर शाफ्टला फ्रीली मुवमेंट आणि दुसरं नो लिकेज, अवॉइड लिकेज. फक्त शाफ्ट जर एक मी जी बॅक प्लेट आहे पंपाची त्याच्यामधून केसिंगमध्ये जो हे गेला आहे, इम्पेलर गेला आहे आणि त्याला मी फक्त एक होल दिला आहे. आता ह्या होलमध्ये मी जर एकदम फिट दिला आहे तर तो फिरणार नाही आणि लूज दिला आहे तर फिरेल. फिट दिला आहे तर लिकेज होणार नाही, लूज दिला तर लिकेज होईल. मग आपलं टार्गेट काय आहे की शाफ्ट फ्रीली फिरायला पाहिजे विदाऊट लिकेज. याच्यासाठी आपण ग्लँड असेंब्ली म्हणतो. आता ग्लँड असेंब्ली काय आहे, मेकॅनिकल सील काय आहे, आपण कशात बघितलं आहे? वॉलमध्ये बघितलेलं आहे. ओके, त्यामुळे काही जास्त मला सांगायची गरज नाही. मग ग्लँड असेंब्लीमध्ये ट्रबल काय होऊ शकतात? जे वॉलमधल्या ग्लँड असेंब्लीमध्ये ट्रबल आले, ग्लँडचे नटबोल्ट लूज झालेत, ग्लँडचे नटबोल्ट वॉर्न आउट झालेत, है ना, ग्लँडचा थ्रेड खराब झाला आहे, इम्प्रॉपर टायटनिंग केले, इम्प्रॉपर फिटिंग केले, तिथे लूज ठेवलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा लिकेज झालं आहे, ग्लँड असेंब्लीला होल पडलेत किंवा ब्रेक झालं आहे, या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं? तुम्हाला लिकेज चालू होते. ओके, तर हे आपण वॉलमध्ये शिकले त्यामुळे परत मी घेत नाहीत. तिथं काय मेंटेनन्स केलं आपण ते करायचं आहे. ग्लँडचा थ्रेड चेंज करायचा आहे, नटबोल्ट बदलायचे आहेत किंवा प्रॉपर फिटिंग करायचं आहे. पण याच्याबरोबर ते ट्रबल का आले बाबा ते सर्च करायला पाहिजे. म्हणजे इम्प्रॉपर टायटनिंग काय आहे, तर मी एकाच बाजूला टाईट करतो, मला सायमल्टेनियसली समोरासमोर टायटिंग केलं पाहिजे, तेवढ्याच थ्रेडने टायटिंग केलं पाहिजे, प्रॉपर स्पॅनर वापरले पाहिजे, त्याचा MOC प्रॉपर असला पाहिजे, त्याचा लाईफ स्पॅन ओव्हर नाही व्हायला पाहिजे, है ना. तसंच मी ग्लँडची जो थ्रेड वापरणार आहे, ग्लँड पॅकिंग वापरणार आहे, तो त्या प्रॉपर डायमीटरचा पाहिजे, प्रॉपर MOCचा पाहिजे, त्याचा लाईफ स्पॅन ओके पाहिजे.
ग्रीसिंग करून वापरला पाहिजे है ना. चॅनलिंग होता कामा नये, म्हणजे असं जे आहे ते असं उलट असे बसले पाहिजेत. जर आपण रिंग टाकतोय आणि जर अखंड टाकतोय तर असं फिरून टाकला पाहिजे. एक चॅनल नाही व्हायला पाहिजे तयार. या सगळ्या गोष्टी ग्लँड असेंब्लीमध्ये आपण चेक केल्या पाहिजे, तरच तो ट्रबल तिथे येणार नाही. तिथं ट्रबल काय येऊ शकतो तर लिकेजचा येऊ शकतो. चला आता शाफ्ट कुठे गेला आहे. ओके, आता शाफ्ट कुठं आला आहे. इम्पेलरच्या पंपाच्या केसिंगमध्ये. पंपाची केसिंग म्हणजे काय तर पंपाची इंटरनल बॉडी जी ॲटमॉस्फिअरिक एअरने भरलेली आहे, म्हणजे करंटने आपल्या मस्त सांगितलं आहे ना, जी फक्त हवेची पोकळी आहे त्याला आपण केसिंग म्हणतो. जी रिकामी जागा आहे त्याला आपण केसिंग म्हणतो. आणि ती रिकामी जागा कशाने भरलेली आहे. हां, त्याचा ट्रबल आपण नंतर म्हणजे ऑलरेडी बघितलेलं आहे प्रायमरी. ओके, इथं आता पंपाचा शाफ्ट आतमध्ये आल्यानंतर त्याच्यावर काय बसवलं आहे आपण. इम्पेलर फिट केलं आहे. इम्पेलर कशाने फिट केला आहे. लॉकिंग डिव्हाइसने. बघा आता ह्या लॉकिंग डिव्हाइस तुम्ही टाकलाच नाही तर काय होईल. करेक्ट, इम्पेलरला शाफ्टचा RPM 100% मिळणार नाही. किंवा लूज बसवला आहे इम्पेलर, आपण लॉकिंग डिव्हाइस टाकला पण लूज बसवला आहे तरीसुद्धा RPMमध्ये फरक होईल. आपल्याला मोटारकडनं, मोटारच्या शाफ्टकडनं मेन शाफ्टकडनं इम्पेलरकडे, इम्पेलर कुठंच मायनस होऊन द्यायचं नाही RPM. कारण RPM डाऊन झाला, RPM डायरेक्टली कन्व्हर्टेड इंटू डिस्चार्ज प्रेशर. कसा तो आपण वर्किंग प्रिन्सिपलमध्ये शिकणार आहोत, काही शिकलो आपण. तर त्याच्यासाठी लॉकिंग डिव्हाइस प्रॉपर पाहिजे. मग लॉकिंग डिव्हाइस प्रॉपर नाही आहे, प्रॉपर टाकला नाही आहे, म्हणजे इम्प्रॉपर फिटिंग आली, लाईफ स्पॅन ओव्हर झाला आहे का आहे ना, MOC प्रॉपर नाही का. आपण बघा मागच्या वेळेला लॉकिंग डिव्हाइस कशाचे बनवून टाकले होते. इलेक्ट्रोडच्या रॉडचे. कशाला टाकले होते. वाईसला. आणि आपण काम करताना नंतर जेव्हा मेंटेनन्सला काढले तेव्हा ते तुटलेले दिसले. म्हणजे आपलं प्रॉब्लेम काय आहे की आपण प्रॉपर बसवलं होतं, बनवलं पण प्रॉपर स्पेसिफिकेशनचं होतं, पण त्याचा MOC प्रॉपर नव्हता. लाईफ स्पॅन ओव्हर झाला होता का नव्हता, पण त्याचा MOC प्रॉपर नव्हता. ज्या लोड घ्यायला पाहिजे होता तो लोड तो घेत नव्हता. त्याच्यावर वर्कलोड किती आहे त्यानुसार त्याचा MOC पाहिजे. मग लॉकिंग डिव्हाइसचं पण तसंच आहे. तसं नसेल तर मग लॉकिंग डिव्हाइस तुमची क्वार्टर पिन असू शकते किंवा नटबोल्ट असू शकतो, जे काय तुम्हाला सिस्टीम, किंवा तुम्हाला की अँड की वे स्लॉट असू शकतो. ओके, ते प्रॉपर पाहिजे तर तुम्हाला RPM प्रॉपर मिळेल. किंवा RPMवरच इफेक्ट पडेल असं पण नाही, तो इम्पेलर निघू पण शकतो. निघाला तर काय होईल. समजा रनिंगमध्ये निघाला तर काय होईल. तो कुठं पडेल. केसिंगमध्ये. नुसताच पडेल का तर केसिंग जी इंटरनल बॉडी आहे पंपाची तो डॅमेज करेल. नुसता इंटरनल पंपाची डॅमेज करेल का नाही, तर त्या केसिंगचे व्हेन्स पण डॅमेज करेल. बस केसिंगच्या व्हेन्स नाही, सॉरी, इम्पेलर किंवा इम्पेलरच्या व्हेन्स पण काय करेल तो डॅमेज करेल. म्हणजे फक्त RPMवरच इफेक्ट होणार नाही तर ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला सब ट्रबल येऊ शकतात. ओके, ठीक आहे. आता पुढे गेलो आपण तर डिस्चार्ज प्रेशरला आता काय काय गरजेचं आहे बघा. पहिलं गरजेचं आहे RPM. हे आतापर्यंत आपण RPM शिकलो. RPM काय करतं. मग इथे आता केसिंगमध्ये काय वर्किंग प्रिन्सिपल लागतं ते आपण परत एकदा बघूया. मेन टार्गेट आपला डिस्चार्ज प्रेशर आहे. इज दॅट क्लिअर. ठीक आहे. इलेक्ट्रिसिटीचं कन्व्हर्जन मॅग्नेटिक फील्डमध्ये झालं, मॅग्नेटिक फील्डचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये झालं, आणि मेकॅनिकल एनर्जीमुळे आपल्याला काय मिळालं आहे तर RPM मिळालं आहे. कशाला. मोटरच्या शाफ्टला. मोटरची शाफ्ट कपल केलेली आहे, प्रॉपर जोडलेली आहे. इथं पण वर्किंग प्रिन्सिपल आहे, जोडणं हे सुद्धा वर्किंग प्रिन्सिपल आहे. आणि त्या जोडल्यामुळं काय होतं. मोटरच्या शाफ्टचा RPM कशाला मिळाला. इम्पेलरच्या शाफ्ट मिळाला. आता इम्पेलरच्या शाफ्टवर इम्पेलर लॉकिंग डिव्हाइसने प्रॉपरली फिट केलेलं आहे, त्याच्यामुळं इम्पेलरच्या शाफ्टचं RPM 100% कशाला मिळालं. इम्पेलरला मिळालं. ओके, आता RPMचं कन्व्हर्जन कसं होतं बघा. कोणत्याही वस्तूला आपण सर्क्युलर मोशन दिल्यानंतर सेंटरकडे निगेटिव्ह प्रेशर क्रिएट होतो आणि पर्यायाकडे पॉझिटिव्ह प्रेशर क्रिएट होतो, त्याला आपण सेंट्रल फोर्स म्हणतो. RPM जर लो झाला तर तुम्हाला निगेटिव्ह प्रेशर लो मिळेल आणि अल्टिमेटली तुम्हाला पॉझिटिव्ह प्रेशर किंवा सेंट्रल फोर्स जो आहे तो कमी मिळेल.
ओके. मग आर पी एम प्रॉपर असेल तर तुम्हाला सेंट्रल फोर्स मिळाला. आता इथं काय होतं, सेंटरला जे निगेटिव्ह प्रेशर क्रिएट होईल इट्स कॉल्ड सक्शन प्रेशर किंवा सक्शन किंवा व्हॅक्यूम. मग त्याला काय कनेक्ट केलेलं आहे, आयहोल आहे बॉडीचा, आणि आयहोलला काय कनेक्ट केलेलं आहे, आयहोलच्या फ्लेंजला आपण काय कनेक्ट केलं आहे, सक्शन लाईन कनेक्ट केली आहे. सक्शन लाईन कुठून आलेली आहे, सक्शन टँकमध्ये. म्हणजे ज्या वेळेला प्रॉपर सक्शन लागेल त्यावेळेला टँकमधलं जे लिक्विड आहे ते प्रॉपरली आयहोलमध्ये येईल, आयहोलमधनं पंप इम्पेलरच्या व्हेन्समध्ये जाईल. ओके. म्हणजे आर पी एमचं गरज कशाला आहे, तर निगेटिव्ह प्रेशर क्रिएट करणं आणि पर्यायाकडे सेंट्रल फोर्स क्रिएट करणं. इथे आर पी एम गडबडला मागच्या काही कारणांमुळं, सब ट्रबलमुळं, तर सेंट्रल फोर्स गडबडेल आणि निगेटिव्ह प्रेशर कमी होईल. निगेटिव्ह प्रेशर कमी झाला आणि सेंट्रल फोर्स कमी झाला तर कन्व्हर्जन जे आहे डिस्चार्ज प्रेशरमध्ये ते कमी होईल. ओके. आता बघा लिक्विड खेचलेलं आहे आणि व्हेन्समधनं बाहेर पडलेलं आहे. आता व्हेन्सची केसिंगमधली ओपनिंगची डायरेक्शन आणि इम्पेलरची डायरेक्शन ही काय आहे, अपोजिट आहे, विरुद्ध आहे. इम्पेलरची फिरण्याची दिशा ही डिस्चार्ज लाईनच्या दिशेने असते आणि व्हेन्सची केसिंगमधली ओपनिंग ही इम्पेलरच्या फिरण्याच्या विरुद्ध दिशेने असते. आता त्याचं काय कनेक्शन आहे, ज्यावेळेला व्हेन्समधनं लिक्विड बाहेर पडतं त्यावेळेला सेंट्रल फोर्स दिलेला असतो, म्हणजे त्याच्याकडे पॉझिटिव्ह प्रेशर भरपूर असतो. आता तो व्हेन्समधनं बाहेर पडताना इम्पेलरच्या विरुद्ध दिशेने फिरतं. मग दिशा काय करते, इम्पेलरची दिशा काय करते, त्या फ्लुइडला इम्पेलरच्या सर्क्युलर मोशनमध्ये फिरवण्याचा प्रयत्न करते आणि व्हेन्समधनं पडणारी जी हे आहे ती विरुद्ध दिशेने ओपनिंग आहे, त्याच्यामुळे तिथं प्रेशर काय होतो, त्याचा ड्रॉप केला जातो. इज इट क्लिअर. व्हेन्समधनं अपोजिट डायरेक्शनने तो केसिंगमध्ये बाहेर पडतो आहे, पण बाहेर पडताच त्याला इम्पेलरची दिशा प्राप्त करायला लावतो इम्पेलर, त्याच्यामुळे मिळालेला फोर्स काय होतो, ड्रॉप होतो, म्हणजेच प्रेशर काय होतो, ड्रॉप होतो. आता जिथं ड्रॉप होतो तिथं व्हॉल्यूट केसिंग दिलेली आहे. केसिंग कशी दिलेली आहे, व्हॉल्यूट. म्हणजे जो डिस्चार्ज लाईन आहे त्या डिस्चार्ज लाईनला केसिंग कशी आहे, वाढवलेली आहे, लार्ज आहे, मोठी आहे. आणि जिथून सुरुवात होतं सर्क्युलर मोशन तिथं काय होतं, केसिंग कमी आहे. मग जिथं एरिया कमी झाला, आता आपल्याला फिजिक्स काय सांगतं, जिथं एरिया कमी झाला तिथे पुढे मिळणारा प्रेशर ड्रॉप होणार आहे, मागं मिळणारा प्रेशर वाढणार आहे. मग आपण सर्क्युलर मोशन देतो म्हणजे पुढचा प्रेशर काय होईल, ड्रॉप होईल. आणि जिथं प्रेशर ड्रॉप होईल तिथं आपण काय देतो, वेलॉसिटी वाढतो. एरिया वाढवला, प्रेशर कमी झाला, प्रेशर कमी झाला, वेलॉसिटी वाढली. ओके. आता वेलॉसिटी म्हणजे काय, त्याला कायनेटिक एनर्जी गणित. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, गतिज ऊर्जा. ही गतिज ऊर्जा त्याला मिळालेली आहे. वेग वाढलेला आहे, पण गती कशी मिळालेली आहे, सर्क्युलर मोशन. या सगळ्या बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवा. त्याला वेग मिळाला आहे, त्याला कायनेटिक एनर्जी मिळालेली आहे. वेग कशामुळे मिळाला आहे, प्रेशर ड्रॉप झाल्यामुळं. प्रेशर कशामुळे ड्रॉप झालं आहे, एरिया ड्रॉप झाला आणि व्हेन्सची अपोजिट ओपनिंग इम्पेलरच्या दिशेने. या दोन गोष्टींमुळं काय झालं, प्रेशर ड्रॉप झाला आणि प्रेशर ड्रॉप झाल्यामुळे त्याला कायनेटिक एनर्जी मिळाली, त्याला व्हेलॉसिटी मिळाली. पण व्हेलॉसिटी मिळतानाच त्याला गती कशी मिळाली, सर्क्युलर मोशन. आता ते बाहेर पडलेलं लिक्विड गतीमध्ये वेगात गोलाकार फिरायला बघेल, पण सर्कल पूर्ण करण्याच्या अगोदर त्याला डिस्चार्ज लाईनजवळ काय केलं आहे, एरिया वाढवला आहे. आता जिथं डिस्चार्ज लाईनमध्ये एरिया वाढवला आहे तिथं काय होईल, जिथं एरिया कमी केला आहे तिथं काय झालं, त्याच्या अपोजिट इकडं होईल. इथं डिस्चार्ज लाईनच्या जवळ काय केलं आहे, एरिया वाढवला. एरिया वाढवल्यानंतर काय झालं, व्हेलॉसिटी ड्रॉप झाली, सर्क्युलर मोशन ब्रेक झाला. व्हेलॉसिटी ड्रॉप झाल्यामुळं काय आलं, प्रेशर वाढला आणि सर्क्युलर मोशन ड्रॉप झाल्यामुळं त्याला स्ट्रेट डायरेक्शन मिळाली, डिस्चार्जमध्ये तो आऊट झाला. इज दॅट क्लिअर. हा झाला इथे आता डिस्चार्ज ह्याचा. पण आता बारीक बारीक मध्ये मध्ये कुठे कुठे काय काय येतात बघा. परत आपण केसिंगमध्ये जाऊया. केसिंगमध्ये काय आलं की इम्पेलर जाम झाला. आपल्याला लक्षात आलं की इम्पेलर फिरत नाही. हे कशावरनं लक्षात आलं की डिस्चार्ज प्रेशर पण मिळत नाही आणि तुमचा शाफ्ट तेवढ्या आर पी एमने फिरत नाही. मग इम्पेलर जाम झाला तर काय होईल, तर एखादा फॉरेन मटेरियल
केसिंगमध्ये आला आहे. आता फॉरेन मटेरियल आल्यानंतर काय करेल तो, केसिंगला अडथळा निर्माण इम्पेलरला केसिंगमध्ये फिरायला काय करेल, अडथळा निर्माण करेल. RPMवर तो इफेक्ट करेल. दुसऱ्या गोष्ट काय करेल, इम्पेलर किंवा इम्पेलरची बॉडी, इम्पेलरचे व्हेन्स काय करेल, तो डॅमेज करेल. ओके, बरं हे डॅमेज करता करता तो काय करेल, शाफ्टवर लोड देईल. शाफ्टचा लोड कपलिंगवर बसेल, बेरिंग हाऊसिंगवर बसेल, मोटरवर बसेल. इम्पेलर फिरत नाही बोलल्यानंतर मोटरवर तुमचा लोड बसेल. अशा कंडिशनला जास्त वेळ चालवायचा नाही, लगेच बंद करायचं. फिरत नाही तर आपण बघत नाही असायचं काय प्रॉब्लेम झाला आहे, बंद करा. जर शाफ्ट प्रॉपरली फिरत नाही तर काय प्रॉब्लेम झाला तो बघायला पाहिजे. ओके, मग हे फॉरेन मटेरियल आलं, समजा एखादा नट किंवा एखादा बोल्ट त्याच्यात आलेला आहे, तर तो काय करेल, डॅमेज करेल. बरं हे आपल्याला लक्षात कसं येईल, RPMवर इफेक्ट करेल, साऊंड ॲबनॉर्मल साऊंड येतील, मध्येच एखादा लोखंडाचा तुकडा वाजल्यासारखा आवाज येईल. तुम्ही लगेच स्टॉप करायचं आहे आणि लगेच समजायचं आहे की तुम्हाला काहीतरी फॉरेन मटेरियल आहे. बरं, मग हे फॉरेन मटेरियल आलं आहे तर काय करायला पाहिजे, तो आपण खोलला पाहिजे. खोलल्यानंतर तो फॉरेन मटेरियल काढला पाहिजे. काय डॅमेज झालं आहे का त्याचं रिपेअरिंग किंवा रिप्लेसिंग केलं पाहिजे. हे झालं ट्रबल शूटिंग. पण हे प्रॉपर ट्रबल शूटिंग आहे का, तो नटबोल्ट काढला आपण, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व झाला, पंप रेग्युलरली चालू आला. पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की तो आला कुठून. एक मॅन्युअल मिस्टेक नाही म्हणता येणार, आपण काहीतरी उगल्या करत असतो, किंवा फनेल आहे जिथून आपण प्रायमिंग करणार आहोत, त्यातनं एखादा बोल्ट टाकला आपण, तर तो आपली मेंटॅलिटी झाली, म्हणजे रॉंग मेंटॅलिटी ऑपरेटरची. किंवा काही वेळेला काय असतं की आपण चॉकलेट्स खातो, पेप्सी खातो, ह्याचे पण आतमध्ये भरून टाकतो, ते पण ट्रबल क्रिएट करतात. म्हणजे इथं काय अशाने जर ट्रबल येत असेल तर ते मेंटेनन्स म्हणजे काय, तर आपली मेंटॅलिटी सुधारणं आहे. बरं, ते दूर केलं पाहिजे. किंवा दुसरा कोण करत असेल तर त्याच्यापासून त्याला परावृत्त केलं पाहिजे. पण आपण असं केलं नाही आणि तो आला शाफ्ट सक्शन लाईनमधनं, आणि सक्शन लाईनचा टँक खाली आहे, म्हणजे काय झालं असेल, फुटवॉल खराब आहे. फुटवॉलमधला कुठला पार्ट खराब आहे, फिल्टर. म्हणजे ट्रबल आलं आहे केसिंगमध्ये, मेंटेनन्स कुठे केलं पाहिजे, फुटवॉलच्या फिल्टरला. लक्षात आलं. इथं मला एखादी वस्तू सापडते तर ती आलीच का, किंवा जर टँक वरती आहे आणि त्यातून आलं आहे तर त्या लाईनला स्टेनर असलं पाहिजे, जाळी असली पाहिजे. आणि जर जाळी असेल तर ती फाटलेली असेल. हे ट्रबल जे आहेत, हे कुठं ट्रबल सापडलं आहे तिथं जर आपल्याला ट्रबल शूट करायचंच आहे, पण तो कुठून आला आहे, त्याचं ओरिजिन काय आहे, त्याचा उगमस्थान काय आहे, हे शोधून त्याला ट्रबल शूट करणं म्हणजे इट्स अ प्रॉपर मेंटेनन्स वर्क, इट्स अ प्रॉपर ट्रबल शूटिंग. काही येऊ शकतं, कापड येऊ शकतं, काही सापडेल तुम्हाला. हे आलं आहे तर तुम्ही फुटवॉलकडे जा. एकतर तुम्ही मॅन्युअल म्हणजे ऑपरेटरची मेंटॅलिटी चेक करा, पण शक्यतो आपण असं करत नाही. करत असेल तर ते त्याच्याकडून परावृत्त करा, अन्यथा तुम्हाला फुटवॉल चेक केला पाहिजे. म्हणजे ट्रबल कुठे आला आहे बघा. लक्षात आलं. तर ह्या गोष्टी चेक करायच्या. दुसरं ट्रबल येतं की व्हायब्रेशन. म्हणजे आपण डिस्चार्ज प्रेशर केलाच, आता हे बाकी ट्रबल बघा. की आता साऊंड बघितलं आपण, ॲबनॉर्मल साऊंड काय येतो, तर काहीतरी मटेरियल अडकल्यामुळे येईल, किंवा इम्पेलर शाफ्टमध्ये लूज झाला आहे, जिथं आपण लॉकिंग डिव्हाइसने इम्पेलर शाफ्टला लावला आहे तो लूज झालेला आहे, किंवा शाफ्टची कपलिंगचा प्रॉब्लेम आहे ना, किंवा बेरिंग हाऊसिंगमध्ये प्ले आला आहे. लक्षात आलं. तर ह्या गोष्टींमुळे काय होतं, ॲबनॉर्मल साऊंड येतो. किंवा नटबोल्ट लूज झालेत, पार्ट्स लूज झालेत, पाईपलाईन जे कनेक्ट केलेत तिथले फ्लेंज लूज झाल्यात, फाउंडेशनचे नटबोल्ट लूज झालेत, याच्यामुळे तुम्हाला व्हायब्रेशन आणि ॲबनॉर्मल साऊंड. जिथं व्हायब्रेशन आहे तिथे ॲबनॉर्मल साऊंड आहे.
आणि जिथं साऊंड आहे तिथं व्हायब्रेशन निश्चित असणार. ह्या 2 गोष्टींमुळं काय होतं, तुम्हाला ॲबनॉर्मल साऊंड येतं. त्यामुळं हे ट्रबल्स तुम्हाला डायरेक्टली त्या मशीनच्या मेंटेनन्सवर किंवा मशीनच्या वर्किंगवर इफेक्ट करतं, मशीनच्या कॉस्टिंगवर इफेक्ट करतं. कारण त्याच्यानं तुटणार आहे. जास्त व्हायब्रेशन येणं भविष्यात ते पार्टचं ब्रेकेज वाढणं, आणि जिथं ब्रेकेज वाढणं तिथं तुमचं कॉस्टिंग वाढलं आहे ना, खर्च वाढला, मॅनपॉवरचं टायमिंग वाढलं, सगळ्याचं खर्च तुमचा प्रोडक्शन कॉस्टवर वाढणार. त्याच्यामुळे हे ट्रबल लक्षात घ्यायचे. व्हायब्रेशन हा ट्रबल कशामुळे येऊ शकतो, तर नटबोल्ट लूज आहेत, नटबोल्ट वॉर्न आउट झालेत आहे ना, इम्प्रॉपर फिटिंग आहे, प्रॉपर फिटिंग नाही आहे, राईस पॅन ओवर झालेले आहेत काही पार्टचे, ब्रेक झालेत, क्रॅक गेल्यात आहे ना, MOC प्रॉपर नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, तुम्हाला व्हायब्रेशन वाढू शकतं. किंवा तुम्ही काय होतं, एखादी लाईन दुसऱ्या इक्विपमेंटला जोडलेली आहे आणि तो इक्विपमेंट व्हायब्रेट करतो आहे, तर त्याचा इफेक्ट कशावर होईल, इकडच्या पंपावर होईल. लक्षात आहे मी काय म्हणतो ते. मग व्हायब्रेशन कुठून आलं आहे, व्हायब्रेट काय होतं आहे, माझा पंप व्हायब्रेट होतो, पण व्हायब्रेशन चेक केलं तर आलं कुठून, तर दुसरीकडनं आलेलं आहे. मग पहिल्यांदा त्याला सुधारा, त्याचं व्हायब्रेशन थांबवा, ॲटोमॅटिकली इकडचं थांबवा. लक्षात येते. म्हणजे ट्रबलचं मूळ शोधायला शिका, आणि जिथं ट्रबल आलं आहे तो आपल्याला ट्रबल सॉल्व करायचाच आहे, नुसतं मूळ सॉल्व करायचं नाही. पण हा जो आहे तो टेम्पररी मेंटेनन्स झाला. जिथं तुम्हाला ट्रबल सर्च झाला आहे तिथं मेंटेनन्स करणं, इट्स कॉल्ड टेम्पररी मेंटेनन्स. पण तिथे जो सर्च झालेला ट्रबल कुठून आलेला आहे, त्याचं उगमस्थान, तिथला ट्रबल मेंटेनन्स करणं किंवा ट्रबल शूट करणं, इट्स अ परमनंट ट्रबल शूटिंग. पुढचा ट्रबल येतो तो लिकेज. आता लिकेज हा ट्रबल कशाशी संबंधित आहे, जोडलेल्या पार्ट्सशी संबंधित आहे का, नाही. कशाशी, कुठल्या गोष्टीशी संबंध आहे हा लिकेज, हा जो ट्रबल आहे हा कुठं सापडणार आहे, बोला. प्रेशर जास्त असं, प्रेशर म्हणजे कुठं, कशाचा प्रेशर, प्रेशर कशाला देणार होतं आपण, लिक्विडला. जिथं लिक्विड आहे तिथंच लिकेज येणार ना. म्हणजे ज्या पार्टमध्ये लिक्विड आहे तिथं हा लिकेजचा ट्रबल येईल, बरोबर. मग कुठं आहे, तर पंपाची इंटरनल बॉडी मीन्स केसिंगमध्ये लिक्विड आहे. मग लिकेज कुठे येईल, तर त्या पंपाच्या बॉडीला जर कुठे क्रॅक आले, होल आले, तर काय होईल, बरोबर आहे. लिकेज होणं म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये स्प्रेड होणं, स्पिलेज होणं, पसरणं. त्या बॉडीतनं बाहेर लिक्विड आला म्हणजे त्या बॉडीला लिकेज झालं, कारण ती बॉडी क्रॅक झाली किंवा बॉडीला होल आले. कशामुळे आले, 1 2 3 4, MOC प्रॉपर नाही आहे, लाईफ टाईम प्रॉपर नाही आहे, इम्प्रॉपर टाईटनिंग आहे, कुठले पार्ट जास्त टाईट गेलेत त्याच्यामुळं बॉडीवर लोड आला आहे. MOC कशावर डिपेंड आहे, तर MOC म्हणजे तुम्हाला तो बॉडी कुठल्या मटेरियलची बनवलेली आहे. मग MOC कशावर डिपेंड असते, तर कुठल्या प्रकारचं लिक्विड त्यात हे करते. करोझिव्ह लिक्विड आहे का, मग करोझिव्ह लिक्विडला तुम्हाला कुठली बॉडी पाहिजे, ॲसिडिक आहे, बेसिक आहे, टेम्परेचर किती आहे, प्रेशर किती अप्लाय करणार आहोत. म्हणजे नुसतं कोणतं लिक्विड किंवा त्याची फिजिकल प्रॉपर्टी, फक्त केमिकल प्रॉपर्टी नाही, तर त्याचे पॅरामीटर्स जे आहेत त्याला देणारे आपण टेम्परेचर, प्रेशर, हे सुद्धा तितकेच काय आहेत, महत्त्वाचे. मग त्यानुसार बॉडीचं कन्स्ट्रक्शन पाहिजे, बॉडीचं MOC पाहिजे. किंवा व्हायब्रेशन, इम्प्रॉपर अलाइनमेंट याचा अर्थ एक रेषे जोडणी, हे शाफ्ट प्रॉपर फिरत नसेल तरी बॉडीला व्हायब्रेशन येतील आणि क्रॅक जातील. ओके. किंवा कॅव्हिटेशन, इम्प्रॉपर प्रायमिंग केले नाही, कॅव्हिटेशन राहिले है ना, त्याच्यामुळे ते कोलॅप्स होतील, आदळआपट होईल. किंवा इम्पेलर निघाला आहे किंवा फॉरेन मटेरियल आला आहे, तो आदळआपट होतो आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळं
बॉडीला क्रॅक जाऊ शकतात, होल पडू शकतात, बॉडीमधून लिकेज होऊ शकतं. दुसरं लिकेज कुठे येईल तर ग्लँड असेंब्ली. ग्लँड असेंब्लीमध्ये सुद्धा तेच सगळे 4 पॉईंट्स आणि बाकी काय तुमची ग्लँड असेंब्ली प्रॉपर नाही आहे, प्रॉपर इम्प्रॉपर टायटनिंग आहे ना, सगळं ते झालं, तिथून लिकेज होईल. जे रिझन सापडतात ते रिझन दूर केलं म्हणजे ट्रबल शूट केलं. ट्रबल सर्चिंग, कोणते ट्रबल आले त्याची रिझन्स आणि त्याचे सब रिझन्स, त्याचे सब ट्रबल आणि ते ट्रबल शूट करायचे म्हणजे रिझन्स त्याचे काढून टाकायचे. जी त्याला कारणं लागलेली आहेत ती कारणं काय काढायची, बाहेर काढून टाकायची, म्हणजे तुम्हाला ट्रबल शूट. पुढं लिकेज कुठे येईल, जिथं तुम्ही सक्शन लाईन आणि डिस्चार्ज लाईन कनेक्ट करताय. ही कनेक्ट कशाने करताय, फ्लेंज जॉईंटने. फ्लेंज म्हणजे काय, 2 फ्लेंज, नटबोल्ट आणि गॅस्केट. नटबोल्ट वॉर्नआउट झाले, नटबोल्ट इम्प्रॉपर फिटिंग आहे, प्रॉपर एमओसी नाही आहे, प्रॉपर लाईफ स्पॅनवर झालेलं आहे. गॅस्केटचं पण तेच. मग हे रिपेरेबल पण असतात आणि रिपेअर झाल्यानंतर रिप्लेस करतात. लाईफ स्पॅनमध्ये आहे, प्रॉपर एमओसी आहे आणि लिकेज झालं आहे तर ती गॅस्केट रिपेअर पण करू शकतो जर जास्त फाटलेलं नसेल. लक्षात आलं. इथून लिकेज होऊ शकतो. पाईपलाईन जे आहे त्या पाईपलाईनमधनं लिकेज होऊ शकतो, होल पडू शकतात, क्रॅक होऊ शकतात, है ना. त्याच्यानंतर हे फ्लेन जॉईंटमधनं लिकेज होऊ शकतो, किंवा जिथं केसिंगला व्हेंट वॉल लावला आहे किंवा फनेल लावला आहे तिथे लिकेज होऊ शकतो, किंवा जिथं वेल्डिंग जॉईंट आहेत त्या वेल्डिंगसुद्धा लिकेज होऊ शकतात. व्हायब्रेशन होतील किंवा मग इम्प्रॉपर वेल्डिंग असेल. ह्या सगळ्या गोष्टींमुळं लिकेजेसचा प्रॉब्लेम येतो, तो अवॉइड केला. बरं, लिकेज जास्त वाढल्यानंतर कशावर इफेक्ट करेल तो, व्हेरी गुड, डिस्चार्ज प्रेशरवर इफेक्ट करेल. म्हणजे परत एकदा इफेक्ट कशावर आला, मेन ट्रबलवर आला, डिस्चार्ज प्रेशर लो होईल. इज दॅट क्लिअर. आणखीन पुढचा ट्रबल बघा की डिस्चार्ज प्रेशर लो झाला आहे तर त्याच्या पाठीमागे डिस्चार्ज वॉल आहे, त्याच्या पाठीमागे त्याच्या अलीकडे एक प्रेशर गेज लावलेला आहे. मग कदाचित डिस्चार्ज प्रेशर ओके असतो आणि प्रेशर गेजमध्ये प्रॉब्लेम असेल. समजा 5 kg/cm² एवढा त्या पंपाला आपल्याला डिस्चार्ज प्रेशर मिळाला पाहिजे आणि मिळत होता, आणि आज मला 3 kg मिळतो. तर तुम्हाला ऑब्झर्वेशन पाहिजे की जो फ्लो रेट आहे तो 5 kg एवढाच तुम्हाला डोळ्यांनी दिसतोय का. जर तो प्रॉपरली दिसतोय तर तुमचा ट्रबल कुठं आहे, प्रेशर गेज नॉट प्रॉपरली वर्किंग. मग तुम्हाला काय करायला पाहिजे, इन्स्ट्रुमेंटेशन डिपार्टमेंटला सांगायला पाहिजे. मग एकतर त्या प्रेशर गेजमध्ये प्रॉब्लेम असेल, किंवा प्रेशर गेज ज्या लाईनला आपण कनेक्ट केला आहे, जो कनेक्टर आहे तिथे एक छोटा होल असतो, एरिया कमी केलेला असतो, तिथे जर काय फॉरेन मटेरियल अडकलं तर काय होईल, प्रेशर तेवढा दाखवणार नाही. म्हणजे प्रेशर गेजमध्ये प्रॉब्लेम आहे का होलमध्ये. मग प्रेशर गेज काढायचा आणि तो होल क्लिअर करायचा. होल क्लिअर करा, लावला आणि प्रेशर प्रॉपर दाखवला तर तुमचा ट्रबल कुठं होता, प्रेशर गेजच्या होलमध्ये फॉरेन मटेरियल अडकला नाही. तो ट्रबल टेम्पररी, तो आला कुठून. मग समजा गंज आलाय, गंजलेला पार्ट आला तर मग ती बॉडी का गंजते, मग त्याचं एमओसी काय आहे, तर टँक मधनं आलाय तर टँक गंजली का, मग ती गंजली का, त्याच्या एमओसी सुधारा, ती बदला. कळलं ना. म्हणजे ट्रबल आलाय तुमच्या प्रेशर गेजला, पण तो ट्रबल तुमच्या सक्शन टँकमध्ये सुद्धा असू शकतो, तुमच्या फुटवॉलमध्ये पण असू शकतो, तुमच्या लाईनमध्ये पण असू शकतो, तुमच्या केसिंगमध्ये पण असू शकतो. लक्षात आलं. अशा रीतीने तो प्रेशर गेज चुकीचा आहे का, तो हे चुकीचा आहे, लक्षात घ्या. हां, जर मला फ्लोरेटच कमी वाटते डोळ्यांनी तर मग तुम्ही RPM चेक करा किंवा डिस्चार्ज प्रेशर का ड्रॉप झाला तो चेक करा, म्हणजे तुमचा प्रेशर गेज ओके आहे. हे ऑब्झर्वेशन आहे. कधी कधी प्रेशर गेजची निडल ठराविक ठिकाणी जाऊन अडकते, मग तिथं काय आहे का बघा. त्याला थोडंसं हाताने व्हायब्रेट केलं किंवा इम्पॅक्ट केला तर तो हलू शकतो, असं करा. इज दॅट क्लिअर. बरं, प्रॉपर रेंजचा वापरला आहे का, मला 5 kg मिळते, मी 1 ते 4 वापरला आहे, तो 4ला जाऊन अडकेल. आपण म्हणून 4 kg प्रेशर मिळतो आहे, पण तुम्ही रेंज कमी वापरलेले आहेत, म्हणजे स्पेसिफिकेशन इम्प्रॉपर स्पेसिफिकेशन, ते प्रॉपर स्पेसिफिकेशन वापरलं गेलं नाही. लक्षात आलं. त्याच्यानंतर पुढे काय आहे, डिस्चार्ज वॉल आहे. डिस्चार्ज वॉल कुठला असेल, गेट वॉल असेल, ग्लोब असेल, कुठला वॉल असेल, तर वॉलचं मेंटेनन्स तुम्हाला सर्व झालेलं आहे. तेच मेंटेनन्स इथं येईल. पाईपलाईनचं मेंटेनन्स झालेलं आहे. मग सक्शन लाईनची पाईपलाईन, त्याचे फ्लेंज किंवा इतर जॉईंट्स, डिस्चार्ज लाईन, त्याचे फ्लेंज, त्याचे आणखीन काय जॉईंट्स, याचं सगळ्याचं मेंटेनन्स झालेलं आहे. तो इथं पंपाच्या मेंटेनन्समध्ये त्या लाईनवरचं मेंटेनन्स करायचं आहे, की तो स्टडी करायचा आहे.
इज दॅट क्लिअर? हा ज्यावेळी डिस्चार्ज वॉलचं मेंटेनन्स तेव्हा तिथे लिहा पॉईंट की डिस्चार्ज प्रत्येक वॉलच्या प्रत्येक प्रकारामध्ये आपण हा मेंटेनन्स शिकलेलो आहोत. ते परत मेंटेनन्स लिहायची गरज नाही. पाईपलाईन, त्या पाईपलाईनचं लिहायचं बाबा हे आपण शिकलेलो आहोत. ते चार्टमध्ये येता कामा नाही पंपच्या. इज दॅट क्लिअर? अशा प्रकारे सेंट्रल पंपाचं मेंटेनन्स किंवा ट्रबल सर्चिंग, त्याची रिझन्स आणि ट्रबल शूटिंग, रिपेरिंग, रिप्लेसिंग हे किंवा सब ट्रबल्स ह्या सगळ्या गोष्टी आता आपण इथे शिकलेलो आहोत.